अजितदादांनी सांगितलेलं आहे या प्रकरणाची मला अजिबात माहिती नाही, त्यामुळं आणि याची चौकशी व्हावी अशी अजितदादांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणू नये, पण अशा पद्धतीचे गैरव्यवहार जे आहे हे गैरव्यवहार होता कामा नयेत असं माझं मत आहे. आणि महारत्नाच्या जमिनीच्या संबंधामध्ये तर जे झालेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. जवळजवळ 18 ते 42 एकर जमीन त्या ठिकाणी आहे आणि पुण्याच्या मध्य भागामध्ये ती आहे आणि त्याची किंमत आता जवळजवळ 1800 कोटी रुपयाची असल्याची माहिती आहे आणि ती 300 कोटीला घेतली अशा पद्धतीचा आरोप आहे. पण पैसे कोणाला दिलेले नाहीत अशी माहिती आहे. म्हणजे 300 कोटीमध्ये काही चर्चा झाली असेल, पण ती जमीन जी आहे ती जमीन त्या ठिकाणी जमिनीचे जे पैसे आहे जे 300 कोटीची चर्चा आहे तर ते पैसे अजिबात कोणाला दिलेले नाहीत अशा पद्धतीची माहिती आहे. त्यामुळं मला असं वाटतं की याची पूर्ण चौकशी व्हावी. नाही, पण महारत्नाची पूर्वीची महारत्नाची जमीन आहे, त्या लोकांची फसवणूक झाली, त्या लोकांना पैसे मिळाले नाहीत, त्यांच्याकडून पॉवर फेटाळण्या केल्या. अशा वेळेला त्या संबंधित ज्यांनी कोणी व्यवहार केले, खास करून पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीवर, त्यांच्यावर अट्रॉसिटी करायची तुम्ही मागणी करणार, तसे काय आदेश देणार, कारण तुम्ही सत्तेचे मंत्री आहात? नाही, त्याच्यामध्ये आता एक तर जे स्थानिक लोक आहेत त्यांनी त्या संबंधातली तक्रार नोंदवली पाहिजे. जर अट्रॉसिटी ॲक्ट जर लावायचं असेल तर आमची फसवणूक झालेली आहे अशा पद्धतीची कंप्लेंट मला वाटतं त्या लोकांची अद्याप पोलीस स्टेशनला नाही. तर तशी अट्रॉसिटी ॲक्टच्या संबंधामध्ये जर त्यांनी कंप्लेंट केली तर अट्रॉसिटी ॲक्टसुद्धा लागू शकतो. त्या लोकांनी सुद्धा ती तक्रार करणं आवश्यक आहे की आम्हाला फसवून आमच्या सह्या घेतल्या आणि त्यामुळं अट्रॉसिटी ॲक्ट लागू शकतो. तुम्ही महायुतीचे मंत्री आहात, आता तुम्ही या विषयाच्या अनुषंगानं तुम्ही महायुतीसोबत आहात का महारत्नांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्या लोकांच्या सोबत आहात? नाही, मी महायुतीमध्ये तर आहेच आहे, पण आता या प्रकरणामध्ये महारत्नाच्या जमिनीच्या मालकांच्या बाजूनं आहे. महायुतीमध्ये मंत्री जरूर आहे, पण जो गैरव्यवहार झालेला आहे त्याला माझा पाठिंबा अजिबात नाही. आणि मी महारत्नाच्या जमिनीचे सगळे मालक महार समाजाचे आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, त्यांच्या बाजूने मी आहे. त्यामुळे मग पार्थ पवारांवर कारवाईची तुम्ही मागणी करताय? नाही ना, मागणी म्हणजे आता मी सांगितले चौकशी आणखी जर काय त्यामध्ये आढळलं तर त्याच्यावर कारवाई होईल. महाराष्ट्रामध्ये अनेक महारत्नाच्या जमिनी आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक महारत्नाच्या जमीन आहेत, अशा लाटण्याचा प्रयत्न अनेक जणांनी केला. तर या संदर्भात आपण कोणाची भेट घेणार आहात येत्या काळामध्ये, मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रामध्ये कुठल्या? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की आदिवासींची जमीन कोणाला विकता येत नाही आणि बौद्ध आपल्या दलित समाजाची जमीन शेड्यूल कास्टची कोणाला विकता येत नाही. जर ती विकायची असेल तर ती राज्य सरकारकडे मागणी करावी लागते, त्याचा अभ्यास होतो. आणि जर तो मालक जो आहे तो मालक विकण्यासाठी तयार असेल आणि त्याला त्याचा चांगला मोबदला मिळत असेल तर त्यांनी जर अशी मागणी केली की मला ही जमीन विकायची आहे आणि तो घेणारा नॉन दलित आहे तर राज्य मंत्रालयातून परवानगी मिळाली तर ती जमीन विकता येते. या प्रकरणामध्ये मला वाटतं की मंत्रालयामध्ये काय विषय आलेला नाही आहे पुण्याचा. तर अनेक ठिकाणी अशा जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाला. हडप करण्याचा विषय तर वेगळा आहे, पण जमीन जर स्वतःला विकायची असेल तर मंत्रालयाच्या परवानगीनं, महसूल खात्याच्या परवानगीनं ती जमीन कोणाला तरी विकता येतं. त्यांचा फायदा त्यामध्ये जास्त होत असेल तर राज्य सरकार त्याला परवानगी ते देतं. तर पुण्याच्या प्रकरणामध्ये काय अशा पद्धतीचा अजिबात प्रयत्न झालेला नाही आहे. स्थानिक लेवललाच त्यांच्याकडून फसवून सह्या घेतल्या आणि त्यांना त्या ठिकाणी गुमराह करण्यात आलं. तर अशी परिस्थिती मला या प्रकरणामध्ये दिसते. अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. मला वाटतं की आता अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी काही झालं तर मागणी राजीनाम्याची करतात, पण कोणी राजीनामा देत नाही आहे. अजितदादांनीच हा करार रद्द केलेला आहे. अजितदादांनीच सांगितलं की याची मला माहिती नव्हती आणि पार ती माझ्यासोबतही काही चर्चा केली नव्हती असं अजितदादांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की अजितदादांनी राजीनाम्याचा विषय अजिबात नाही आहे, पण त्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी आणि
आणि दोषींवरती कारवाई व्हावी असं आपलं मत आहे. तुम्ही म्हणता की अजितदादा ऑन कॅमेरा सांगतात की पार्थने माझ्यासंग चर्चा केली नव्हती. एवढा मोठा व्यवहार करत असताना एखादा मुलगा आपल्या वडिलांशी चर्चा करत नाही याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आता अजितदादांनी तर सांगितले माझी काही चर्चा झालेली नाही म्हणून. कारण अजितदादांना जर कदाचित माहिती असतं तर अजितदादा असे व्यवहार कधी करत नाही आहे. त्यामुळं महारत्नाच्या जमिनीचा निर्णय घेताना जपून तो निर्णय घ्यायचा असतो आणि अशा पद्धतीनं मी जर सांगितलं त्याप्रमाणे जर त्या लोकांची इच्छा विकायची असेल, कारण ती जमीन ही मेन पुण्यामध्ये आहे, कोंडव्यामध्ये आहे आणि त्या जमिनीला मोठी किंमत आहे. ती मोठी किंमत आहे तर ती जर त्यांचा फायदा होणार असेल आणि राज्य सरकारकडे मी अगोदर म्हणालो तसं परवानगी मागून जर परवानगी मिळाली तर ती जमीन विकता येते. परंतु अशा पद्धतीचा गैरव्यवहार जो आहे, गैरव्यवहार झालेला आहे आणि म्हणून याची चौकशी व्हावी असं आपलं मत आहे. अजितदादा असं म्हणता आहे की या जमिनीचा व्यवहार रद्द केला आहे, परंतु नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग जो आहे जिथे ही नोंदणी रजिस्ट्रेशन झालं तो विभाग म्हणतो आहे की 42 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय आम्ही हा व्यवहार रद्द करणार नाही. आणि एकीकडे अजितदादा मग लोकांना मिसगाईड करतायत का? नाही, आता जो स्टॅम्प पेपरवाले जे म्हणत असतील बाबा ते 42 कोटी रुपये भरले पाहिजे, त्यासाठी आता ज्या कंपनीनं जो व्यवहार केला होता त्यांनी ते पैसे भरले पाहिजे. जरी व्यवहार रद्द झालेला असला तरी ज्या कंपनीने हा व्यवहार केलेला होता त्या कंपनीला ते पैसे भरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि व्यवहारात रद्द झालेला आहे पण ते 42 कोटी रुपये जे असतील ते त्यांनी भरावे, जी कंपनी आहे त्यांनी भरले पाहिजे. संजय शिरसाटांनी या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना असं म्हणालं, सामाजिक न्याय मंत्री राज्याचे, की या सगळ्या अशा ज्या गोष्टी आहेत खास करून मागासवर्गीयांच्याच बाबतीत घडवल्या जातात, कारण का ही जी लोक आहेत फार आंदोलन करत नाहीत किंवा यांची फार पोहोच नसते आणि त्यामुळे अशा गोष्टी लाटायला सोपं असतं, अशी संजय शिरसाटांची प्रतिक्रिया होती. संजय बरोबर आहे. म्हणजे दलित समाज गरीब असतो, त्याला काहीतरी त्याला अनेक वेळेला गुमराह करण्याचा प्रयत्न होतो, अनेक वेळेला अंधारामध्ये ठेवण्याचा प्रयत्न होतो आणि असे व्यवहार होतात. त्यामुळं त्यांनी जे संजय शिरसाटांना सांगितलं की ते सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत आणि दलितांच्याबद्दल अशा पद्धतीचे अनेक घटना घडतात असं त्यांनी सांगितलेलं आहे, ते बरोबर आहे. पॉलिसी डिसिजन याच्यात काय आणण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार आहात की ज्या वतनांच्या जमिनी आहेत ज्या लोकांच्या ताब्यात राहाव्यात त्यासाठी काही वेगळ्या पॉलिसी आणण्यासाठी? नाही, पॉलिसी म्हणजे आता वतनाच्या जमिनी ज्या आहेत त्या विकता येत नाहीत असा नियम आहे. तर आता त्या मी ते सांगितलं आपल्याला की जर विकायचे असतील तर परवानगी राज्य सरकारची घेऊन त्या विकता येतात, पण त्याच्यामध्ये त्या समाजातल्या लोकांचा फायदा होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना जर जास्त फायदा त्यामध्ये होतो असं वाटलं तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं परवानगी मिळते त्यांच्या इच्छेनं जर त्यांनी प्रयत्न केला असेल तर. कारण जमिनी अशाच पडून काय ते त्यांना त्या काय ते मिळत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे पुणे शहरातल्या अशा काही इतरही काही ठिकाणच्या जमिनीचे व्यवहार झालेले आहेत, पण ते वादग्रस्त नव्हते. ते नियमाप्रमाणे त्या जमिनी त्यांनी विकत घेतल्या होत्या, त्याचा मोबदला त्या समाजाच्या लोकांना तिथे मिळालेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की नियम तर असा आहेच आहे की अशा जमिनी विकता येता कामा नये, पण त्यांचा फायदा होत असेल तर ती त्या नियमामुळंही त्या समाजाचं नुकसान आहे. त्या जमीन त्यांना विकताच येणार नाही, त्या जमिनीवर पडूनच आहे ते त्याचा काही त्यांना फायदा होत नाही आहे. त्यामुळं त्यांच्या फायद्यासाठी जर अशा पद्धतीचे नियम बनवले म्हणजे कोणाला फसवून नव्हे तर त्या जमिनीची किती किंमत आहे त्याचा अभ्यास करून ती जमिनीचा किमतीचा आकडा पुढे आला पाहिजे. त्यानंतर जे अधिकारी लोक आहेत त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या शहरातली जमीन आहे त्याचा स्टडी करून त्याची सध्या किंमत काय आहे आणि जर एखादी कंपनी 1800 कोटीचा व्यवहार 300 कोटीमध्ये करत असेल तर अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथं सांगितलं पाहिजे की असं करता येणार नाही. त्यामुळं अशा पद्धतीने मला वाटतं की त्याची नियमावली थोडी बनवणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यामध्ये अधिकारी सुद्धा जबाबदार आहे. त्यांनी जरी एखादी कंपनी अशी पुढे आली तरी अधिकाऱ्यांनी सांगायला हवं होतं की असा व्यवहार करता येणार नाही आणि मंत्रालयाची परवानगी घेतल्याशिवाय ती जमीन विकता येत नाही.
आणि स्टॅम्प पेपर आणि अशा पद्धतीचं चुकीचं जे काय झालेलं आहे ते होता कामा नये. आम्ही G24 तासनं हे सगळं प्रकरण पुढे आणलं. तुम्ही म्हणता की अधिकारी यात दोषी आहेत, परंतु अजितदादांच्या सर्व दबावाचा किंवा त्यांच्या सत्तेचा इथं गैरवापर झाला नाही असं वाटतं. मला वाटतं की दबावाचा विषय नाही. आता आम्ही अधिकाऱ्यांना रोज फोन करतो, पोलीस स्टेशनला, कलेक्टरला फोन करतो आणि एखादं काम होत नसेल तर ते आम्हाला फोनवर सांगतात की हे काम होत नाही. एखाद्या व्यक्तीला पकडलं असेल तर त्यांना ते सांगतात बाबा नाही त्याच्यावर आरोप होता, त्याला आम्ही पकडलेला, त्याला आम्ही नाही का सोडू शकत. त्यामुळं असं काही मंत्र्यांनी सांगितलं की लगेच अधिकारी सगळे ऐकतात असं नाही. अधिकाऱ्यांनी सुद्धा मंत्र्यांना नियम शिकवणं आवश्यक आहे किंवा एखादी कंपनी येत असेल तर त्यांना नियम सांगणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं अजितदादांच्या दबावाखाली वगैरे अधिकाऱ्यांनी कुणाच्या राहता कामा नये. त्यांनी जे नियमाप्रमाणे काम करणं आवश्यक आहे. त्यांनी वर्दी त्यांच्याकडं ते मोठं पद आहे महसूल खात्याचं, तर त्यांनी अशा पद्धतीनं त्यांना गाईड करणं आवश्यक आहे. असं करता येणार नाही. जर त्यांनी जर गाईड केलं असतं तर कदाचित हा विषय पुढे आला नसता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे होतं की ही जमीन महारत्नाची आहे, ही जमीन अजिबात आपल्याला देता येणार नाही. तर म्हणून मला अनुभव, रोज मी जे 100 लोकांना फोन करतो त्यामधले 50-60 काम होतात, पण बाकीचे ते सांगतात की नाही ते होणं शक्य नाही आहे. जे होणार आहे ते सांगतात की ते आम्ही करतो. तर म्हणून अधिकारी सुद्धा याला जबाबदार आहेत. हे जे पुण्यातलं प्रकरण आहे याला अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत. अशी कंपनी कुठे आली तरी त्या कंपनीला सांगायला हवं होतं की असा व्यवहार असा करता येणार नाही आणि स्टॅम्प पेपर आणि हे खरेदी किंवा असं होणं अत्यंत अशक्य आहे. हे अधिकाऱ्यांनी सांगितलं असतं तर हा विषय एवढा पुढं लांबला नसता. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, हे बॉटनिकल गार्डनला जमीन दिलेली आहे, तर ही जमीन परत त्या मूळ कुळांना देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? तसं काय ठरवलं काय मागणी? मी तर आता त्यांच्या लोकांच्या संपर्कात आहे आणि जमिनी आता जर व्यवहार त्यांचा आता रद्द केलेलाच आहे. त्यामुळं लगेच काय त्या जमिनी त्यांच्या या कंपनीच्या ताब्यात आल्यात असं नाही. जमिनीचे मालक ते मूळ मालकच आहेत तिथे आणि आता व्यवहार आता रद्द झालेला असल्यामुळं त्याची काही अडचण येणार नाही. जर त्यामध्ये मी लक्ष घालणार आहे आणि मेन कुळाच्या ज्या जमिनी आहेत त्या त्यांच्या ताब्यातच राहिल्या पाहिजे आणि पुन्हा अशा पद्धतीचा फसवाफसवीचा प्रयत्न होऊ नये यासाठी मी त्या लोकांच्या संपर्कात आहे. सर एक बार हिंदी में बता दीजिए, विपक्षी नेता सभी अजीत पवार का इस्तीफा मांग रहे हैं पार्थ पवार वाले इशू पे. विपक्षी नेता सभी पार्थ पवार वाले मुद्दे पे अजीत पवार का इस्तीफा मांग रहे हैं, इस पर आप क्या कहेंगे? मुझे लगता है कि अजीत पवार जी महाराष्ट्र के डिप्टी सीएम हैं और ये बात सही है कि पार्थ पवार जी उनके लड़के हैं और उनके कंपनी ने मतलब ये व्यवहार करने का प्रयत्न किया है. तो अजीत दादा का इस्तीफा मांगने से कोई सोल्यूशन नहीं. अजीत दादा ने तो बोला ही, इसके बारे में मुझे जानकारी नहीं थी और माननीय मुख्यमंत्री जी ने इसके पूरी इंक्वायरी के आदेश दिए हैं. जांच हो रही है और उसमें कोई जो दोषी होगा उनके ऊपर कार्रवाई होगी, ऐसा भी मुख्यमंत्री जी ने बताया है. अजीत दादा पवार जी ने भी बताया है कि भाई इसकी पूरी इंक्वायरी हो और इसके बारे में मुझे कोई जानकारी नहीं थी. पार्थ ने मेरे साथ कोई चर्चा नहीं की थी. इसीलिए मुझे लगता है कि अजीत दादा का इस्तीफा मांगने से कोई फायदा नहीं है. इसमें हर विषय में राजनीति नहीं लानी चाहिए, लेकिन जो व्यवहार हुआ है एक गलत व्यवहार हुआ है. महार वतन की ज़मीन जो होती है हमारे अंग्रेज़ों ने ईमानदार लोग, मतलब ये संघर्षी लोग, इसीलिए वो इनाम में दिए थे. तो सरकार का कानून ये है कि मतलब जो महार वतन की ज़मीन है या ट्राइबल की ज़मीन है वो कोई भी खरीद नहीं सकते हैं. अगर खरीदना ही है तो दोनों के सहमति से मंत्रालय के परमिशन लेकर वो बेच सकते हैं, वो ले सकते हैं. तो मुझे लगता है कि इस व्यवहार में जो पुणे का व्यवहार है जो हुआ है इसमें कोई मंत्रालय का परमिशन भी नहीं लिया गया है और ऐसा व्यवहार नहीं हो सकता है, ये अधिकारियों ने बोलना चाहिए था. पर ज़मीन की कीमत 1800 करोड़ है और 300 करोड़ में कोई लेना चाहता है तो ये लोगों की फसवाफसी हो रही, लोगों को गुमराह किया जा रहा है. ये अधिकारियों ने बताने की आवश्यकता थी. तो मुझे लगता है कि अधिकारियों ने भी इसमें गलती की है, कंपनी ने भी वो गलती की है कि कंपनी ने भी
मार वतन की ज़मीन इसी तरह से लेना ठीक नहीं था। तो इसीलिए मुझे लगता है कि इसकी पूरी जांच के आदेश मुख्यमंत्री जी ने दिए हैं, उसकी पूरी जांच हो और इसमें जो भी कोई दोषी है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। सर, अगले महीने में महाराष्ट्र में विंटर सेशन शुरू हो रहा है और उसी के लिए कांग्रेस पार्टी और सारे ऑपोजिशन पार्टीज का कहना है कि कम से कम एक दिन का पूरा डिस्कशन इस मामले के ऊपर होना चाहिए, क्योंकि एक तो पूरा पॉलिटिकल एंगल उसका समझ में आएगा और ऐसी कितनी सारी महारवतन की जमीनें हैं जो कि बाकी कंपनीज ने हड़पी है, उसके ऊपर भी एक तरह से पर्दाफाश हो जाएगा। मुझे लगता है कि इसकी जांच भी होनी चाहिए, क्योंकि बहुत जगह पर महारवतन की ज़मीन जो है ये बहुत सारे गांव के ज़मींदार लोगों ने अपने कब्जे में ली है। तो महारवतन की ज़मीन तो ये इनाम मिली हुई ज़मीन है, तो इसके बारे में इसका सर्वे भी होना चाहिए। हमने भी इसकी बहुत बार मांग भी किया है। और अगर महारवतन की ज़मीन बेचना है तो महार समाज के दलित समाज को बेच सकते हैं, दूसरों को लेने का भी अधिकार नहीं और उनको देने का भी अधिकार नहीं है। इस तरह महाराष्ट्र सरकार का नियम भी है। तो इसीलिए मुझे लगता है कि जो पूरे इस पर जब अभी नागपुर में सेशन चालू होगा तो मुझे लगता है कि इस पर चर्चा होनी चाहिए और जहाँ जहाँ इसी तरह का कोई गलत जो व्यवहार हुआ होगा उसकी भी जांच होनी चाहिए। और महारवतन की ज़मीन कितनी लोगों ने ली है बिना मतलब इलीगल पद्धति से ली होगी, तो इसकी पूरी जांच होनी चाहिए। सर, राहुल गांधी ने इस पर प्रश्न उठाया है कि जो सरकार चुनाव वोट चोरी से बनी है वो अब जमीन चोरी करने लग गई है। तो राहुल गांधी जी बोलते हैं कि भाई वोट चोरी हो रहा है, तो मेरा सवाल राहुल गांधी जी को ये है कि भाई लोकसभा में वोट चोरी हुआ था क्या? लोकसभा में इतनी सीटें आपको मिली तब हमने सवाल नहीं किया कि भाई वोट चोरी हुआ था, आपने वोट चोरी किया था। कर्नाटक में जब आपकी सरकार आई, तेलंगाना में जब आपकी सरकार आई, उसके बाद हिमाचल प्रदेश में जब आपकी सरकार आई, तब हमने नहीं बोला कि भाई आपने वोट चोरी किया था। जब हमारी सरकार आती है तो वहाँ वोट चोरी होता है, इसी तरह का एलिगेशन करना ठीक नहीं है। राहुल गांधी जी ने अपनी लीडरशिप को अगर ठीक ठाक आगे बढ़ाना चाहते हैं तो उन्होंने खाली आरोप लगाते रहना ठीक नहीं है। राहुल गांधी जी ने सरकार के जो निर्णय है, अभी अपने देश की इकोनॉमी 4 नंबर पर आई है तो राहुल गांधी बोलती है इकोनॉमी डेढ़ है, तो इसी तरह की बातें करना ठीक नहीं है। देश अगर आगे बढ़ रहा है तो अपोजिशन की जिम्मेदारी है कि जरूर आप सवाल उठाओ, जरूर सरकार पर टीका टिप्पणी करो, लेकिन चर्चा हाउस में होनी चाहिए और सरकार को सवाल पूछने का आपको अधिकार है, सरकार को सुझाव देने का आपको अधिकार है। जब कोई बिल पास करना होता है तो उसमें आप सुझाव दीजिए, खाली रोज हंगामा करने से काम नहीं चलेगा। तो इसीलिए मुझे लगता है कि झूठे आरोप लगाकर रोज राहुल गांधी जी मीडिया के सामने आना चाहते हैं और ये आरोप पूरे गलत होते हैं। कभी संविधान बदलेगा इसी तरह का आरोप होता है, कभी वोट चोरी हुआ इसी तरह आवाज होता है। लेकिन बात ये सही है कि जिस तरह कुछ प्रेजेंटेशन में कुछ ये बताया गया है कि भाई कोई डेथ लोगों के नाम अभी भी है तो उसको निकालना चाहिए। इलेक्शन कमीशन ने पूरा अनाउंस किया है कि भाई इसकी पूरी हम जांच करेंगे और जहाँ जहाँ लिस्ट में कोई घपला है, जहाँ जहाँ लिस्ट में कोई गलत नाम आए हैं या कोई एक एड्रेस पर 50-50, 60-60 नाम आए हैं, तो एक रूम में इतने लोग नहीं रह सकते, तो ऐसे नाम कैसे आ गई, इसकी भी जांच होनी चाहिए और इलेक्शन कमीशन ने उसमें सुधार करना चाहिए, ये हमारा कहना है। ठीक है याना काही ते दिलं का चहा पाणी वगैरे? चहा पाणी त्या टाटा इन्स्टिट्यूटला का कार्यक्रम होता ना, एक वर्ल्डची पीस कॉन्फरन्स होती, तिथं जरा उशीर लागला की 5-6 पासून होती। सर, मातोश्रीवरती देखील आज मातोश्री येथे ड्रोन आज एक उडताना पाहायला मिळाले। मातोश्री जो आहे उद्धव ठाकरे यांचा मातोश्री, तिथे देखील आज ड्रोन उडताना पाहायला मिळाले। जे ड्रोन असतात कॅमेऱ्याचे ड्रोन, ते उडताना पाहायला मिळाले। काय काय मला माहिती नाही, ते ड्रोन उडतात पण मुंबईत सहसा परवानगी जी आहे ती नसतेच ड्रोन उडवण्यासाठी, पण बीकेसी येथे अगदी संवेदनशील असा जो परिसर आहे संपूर्ण, तिथे ड्रोन उडताना पाहायला मिळाले।
आम्हाला माहिती नाही ते. बाकी काय चाललंय तुझं? आम्ही ते सगळं आमचं झीचं नाव घेतलं नाही तुम्ही. आम्ही ते तू मग जीचं सांगायला पाहिजे ना. तू पण विचार ना जीन येऊ विचार सांगतो. विचार सांगतो. विचार एक जीवाला चालू कर. या प्रकारच्या लाईट चालू करतात आता त्यांनी लाईट आता लाईट करतो. तर हा सगळा जो प्रकरण आहे ते सगळं पुण्यात जी 24 तास लावून धरलं त्याच्यामध्ये तुम्ही पार्थ पवारांना दोषी मानताय का? काय नक्की याच्यामध्ये गुन्हा अपेक्षित आहे? अट्रॉसिटी व्हावी असं वाटतंय का? मला वाटतं की जी 24 तासने हा मुद्दा सुरुवातीला समोर आणला आणि जमिनीची किंमत किती आहे, जमीन कितीला विकत घेतलेली आहे, हा जो व्यवहार आहे कसा गैरव्यवहार आहे, त्यानंतर अशा पद्धतीची जमीन महारत्नाची कोणाला विकत घेता येत नाही, अशा पद्धतीचे सगळे मुद्दे जी 24 तासनी समोर आणले आणि त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि या प्रश्नावरती रोज चर्चा होती आहे. त्यामुळे जी 24 तासचं जे योगदान आहे ते फार मोठं योगदान आहे. जी 24 तासनी ज्या पद्धतीनं पुण्यात प्रकरण बाहेर काढलेलं आहे तशा पद्धतीनं महारत्नाच्या जमिनी कुठून हडप करण्यात आलेली आहे या संबंधातला अभ्यास त्यांनी करावा आणि अशी प्रकरणं लोकांच्या समोर आणणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची माझी सूचना जी 24 तास आहे. धन्यवाद.